पण यंग एजमध्ये आहोत त्यामुळे आपण फक्त करिअरचा विचार करतो ह्या ह्या एजमध्ये. सो ऑफकोर्स माझा तो मोटिव्ह होता. आणि मी मास्टर्स करायला गेले त्यावेळी आय रिअली एन्जॉय डुईंग मास्टर्स इन जर्मनी. बट अपार्ट फ्रॉम दॅट मला ॲज सच जर्मनीमधल्या तशा बाकीच्या गोष्टी आवडल्याच नाहीत मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज गुड अँड काही गोष्टी चांगल्या आहेत. ऑन टाइम मेनी थिंग्स हॅपन. बट अदर दॅन दॅट फूड किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या एवढ्या इझिली ऍक्सेसिबल नाहीत किंवा इंडियन फूड पण तुला असं इझिली मिळत नाही. म्हणजे फूड इज ऑफकोर्स सगळ्यांचाच लाईफचा टॉपिक आहे. आणि ऑफकोर्स पॅरेंट्स ऑफकोर्स आई बाबांना म्हणजे तसंही आई बाबांबरोबर आपण कायम राहूच नाही शकत. आपण कुठे ना कुठेतरी मूव्ह होणार. म्हणजे मुंबईत राहून पण टेक्निकल जॉब मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. जर तुझी मला फील्ड माहिती अशी आय गेस थोडी डिफिकल्ट आहे म्हणजे. हा. सो तिथे पण मी साऊथ इंडिया किंवा कुठेतरी अशीच नॉर्थ इंडियाला मूव्ह झाले असते. आणि त्यावेळी जेव्हा मूव्ह होत होती तेव्हा मला खूपच हे होतं की मी राहूच नाही शकत मुंबई सोडून कुठेही. पण आता हळूहळू सवय झाली कुठेही आता. कारण कसं आहे की तू पहिल्यांदा जेव्हा एकटी राहतेस कुठे दॅट बिकम्स युअर प्लेस. म्हणजे दॅट्स व्हॉट कळलं यू वॉन्ट टू डू. आय मीन आणि हे इथेच पॉसिबल झालं जर्मनीमध्ये. म्हणजे मुंबईमध्ये असताना मी कधीच अशी एकटी राहिले नव्हत्या. सो कळलं. त्या गोष्टी मी कधी इंडियामध्ये राहून एक्सपिरियन्सच नाही केला. त्यामुळे माझ्यासाठी इथे राहणं थोडं कम्फर्ट झोन झालंय. पण आय मिस अ लॉट अबाउट इंडिया. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला सगळ्यांना मिस करते.